राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्रीगुरुज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञ आणि दयाघन मुने हृदय ज्याचे करीते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची आशे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयाचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता चला विचार सागर तरंग 7वा परिच्छेद 3रा घ्यायचा आहे पण 2रा वाचायचा राहिला आहे. रात्री त्याबद्दल थोडंसं घेतलं आहे. ज्याप्रमाणे वृक्षाचे सुटलेले पान वायूच्या वेगाने इतस्ततः भ्रमण करते त्याप्रमाणे ज्ञानाने देहाभिमान गलित झाल्यावर
म्हणजे बाधित झाल्यावर तत्वदृष्टी शेष राहिलेल्या प्रारब्धानुसार वागू लागला. या ठिकाणी कोणाची स्थिती सांगायलेत मुक्तीची? मुक्तीची स्थिती कोणाची सांगायलेत? तत्वदृष्टीची. पण श्रीगुरूला सुरुवातीला तत्वदृष्टीला का मान दिला होता? कारण तत्वदृष्टी हा मोठा भाऊ होता, है का नाही? आणि आदृष्टी मध्व होता आणि सर्वात लहाना तर्कदृष्टी. असे हे तिघ भावंड, त्यापैकी हा तत्वदृष्टी थोरला होता. म्हणून थोरल्याला मान असतो. त्यावेळेस ते दोघं बंधू म्हणले, तत्वदृष्टीला गुरूंना काय प्रश्न करायचा आहे ते तुम्हीच करा. आणि सुरुवातीला श्रीगुरूला शरण जाऊन जो काही त्याला विचारायचं होतं ते त्यानं विचारायला सुरुवात केली होती. म्हणजे चौथा तरंग जो आहे तो कुणाच्या शंकेचा आहे? तर तत्वदृष्टीच्या शंकेचा आहे, म्हणजे तत्वदृष्टीचा आहे. तो तरंगच कुणाचा? मग तत्वदृष्टीचा. मग क्रमानं जर सांगायचं म्हटलं मुक्तीची स्थिती, तर ग्रंथकार आता कुणाची स्थिती सांगणार? तत्वदृष्टीचीच सांगणार ना सुरुवातीला, कारण सुरुवात त्यानंच केली होती. म्हणून तत्वदृष्टी याने ज्ञानाच्या योगाने देहाचा अभिमान त्यानं काढून टाकला होता. देहाच्या ठिकाणी अभिमान राहिला होता का त्याचा? देहाबाबतीत त्याला काय ज्ञान झालं होतं? की हा देह पंचमहाभूताचा आहे, म्हणजेच माया कार्य आहे. आणि त्या देहाच्या ठिकाणी जे काही अहंता होती, त्याची ममता होती, ती अहम ममता ज्ञानाच्या योगाने निघून गेली. म्हणजे जो अभिमान होता देहाच्या ठिकाणी मी म्हणून, तो निघून गेला. आणि मग तो कोण झाला? तर ब्रह्मरूप झाला, है का नाही? देव पाहावयाशी गेलो, तेथे देव होऊन या ठेलो, है का नाही? अशी त्याची अवस्था झाल्यामुळं त्याच्या ठिकाणी देहाचा अभिमान थोडा सुद्धा शिल्लक राहिलेला नाही. म्हणून तो जीवनमुक्त झाला. मी देह असा म्हणत नाही असा अनुभव आला, त्या अर्थी तो जीवनमुक्त झाला. मी जीव नाही, जीवातून मुक्त, है का नाही? जसं न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर न्यायाधीशानं त्या आरोपीला म्हणावं की हा चोर नाही, हा गुन्हेगार नाही, तो काय झाला? मुक्त झाला, निर्दोष झाला. मग आता इथं न्यायालय कोणाचं आहे? कोण्या न्यायानं, कोणत्या नियमानं मुक्त असं ठरविले गेलंय? गुरुनं सांगितलं, वेदानं तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला. याच्या आधारावर मुक्तता आहे का? गुरुनं उपदेश केला, कशाचा केला? तत्वमसी महावाक्याचा केला, म्हणजे वेदाचा केला.
मग गुरुच्या बोधाने तो मुक्त झाला का? जे गुरुनं तत्वमसी महावाक्याचा उपदेश करून त्याला स्वरूपाची जाण ही सांगितली का करून दिली? सांगितलीच की हो. शब्दानं सांगावंच लागतं ना. करून देता येतं का शब्दानं? शब्दानं सांगितल्या जातंय आणि त्या सांगितलेल्यावर आपली वृत्ती होणं, अधिकार होणं, ते कोणावर अवलंबून आहे? का नाही? स्वप्रमाणावरच आहे का नाही? पण स्वप्रमाण जे करायचं आहे, अनुभव जो याचा आहे, तो कशाने येतो? अनुभव जो येतो की अहम ब्रह्मास्मी. सद्गुरु म्हणतात तत्वमसी. का म्हणून म्हणतात? ते तू आहेस असं सद्गुरु म्हणाले. हे का म्हणाले? कारण तो काय म्हणला होता? अहम कोहम, मी कोण आहे का नाही? त्यावेळेस सद्गुरु काय म्हणले? तत्वमसी. मग तो बोध केला आहे का नाही? मग त्या ठिकाणी त्याची वृत्ती, त्याचा अंतःकरण कोण्या बोधानं जागृत झालं? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे. असं मी ब्रह्मरूप आहे असं जाणणं, याला कारण काय? कारण मीमांसा जर पाहिली, सद्गुरु शब्दानं बोलतात. मग त्या ठिकाणी शब्दानं बोध झाला. तो ब्रह्मरूप कशानं झाला? शब्दाच्या बोधानं झाला असं म्हणावं लागल. पण ते शब्द कुणाचे आहेत? वेदाचे आहेत. सद्गुरूनं कुणाचे घेतले होते ते शब्द? उष्णे वेदाचे घेतले होते है का नाही? आणि ते शब्द घेऊन सद्गुरूंनी ते उच्चारले आणि याच्या कानाच्या द्वारा अंतःकरणामध्ये पोहोचले. शब्द पोहोचले. मग त्या शब्दानं काय झालं? त्या शब्दाचा परिणाम काय झाला? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे का नाही? असा कोणी निश्चय केला? जो मी जीव आहे, मी कर्ता आहे असा म्हणू लागला, त्यानंच निश्चय केला. म्हणजे जीवानं निश्चय केला की मी ब्रह्मरूप आहे म्हणून है का नाही? मग श्रेय कोणाला जावं? स्वप्रमाणाला जावं का सद्गुरूला जावं का वेदाला जावं? आता इथं या त्रिपुटी वाचून ज्ञान होत नाही. याला एक कारण नाही. एक कारण मानता येतं का? म्हणून जो आपल्याला बोध झाला आहे का स्वप्रमाणानं, तो सद्गुरूच्या मुखातून आलेल्या शब्दानंच झाला आहे. आणि सद्गुरूनं ते शब्द कुठले उच्चारले होते? वेदातलेच उच्चारले होते. म्हणजेच ते प्रमाण म्हणजे ज्ञान. ते प्रमाण, तत्वमसी हे प्रमाण, हे महावाक्य हे वेदाचं आहे आणि प्रमाणित आहे. वेदाचं म्हटल्यावर प्रमाणितच म्हणावं लागेल, कारण वेद प्रमाणित आहे. वेदच कसा आहे? प्रमाणित वेद आहे ना. त्याच्या इतकं प्रमाणित कोण आहे? वेदा इतकं ज्ञानी कोण आहे? वेदा इतकं कोणाला कळत आहे का नाही? आणि तेच ज्ञान सद्गुरूंना काय केलंय? शिष्याच्या हृदयामध्ये घातलं. तिकडचं हे हृदयीचे काढले आणि ते हृदय घातिले है का नाही?
तसं वेदातलं काढलं आणि त्याच्या हृदयामध्ये टाकलं. इतकंच काम केलं ना सद्गुरूनं, है का नाही? सद्गुरूनं जवळचं काय दिलं का? मग तेवढं काय विशेष महत्त्व द्यायचे सद्गुरूला? त्यानं वेदातलं घेतलं आणि याच्या अंतःकरणात टाकलं, है का नाही? पण तसं कोणाला करता येतं का? मग कोणाला करता येतं का? त्याच्याजवळ काय आहे असं तसं करून द्या येतं त्याला? छूमंतर, जादू, टोना, बाहेर वसा काय करता येतं का त्याला? मग कसं काय होय? त्याच्याजवळ काय आहे त्याच्याजवळ असं? म्हणजे त्याच्या ठिकाणी अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती आहे. कशाची? अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती आहे. आणि त्या अनुभूतीनं सद्गुरूनं त्या तत्वमसी महावाक्याचा बोध केला रे केला की शिष्याच्या ठिकाणी काया पालट होतो, विचाराचा पालट होतो, बुद्धीचा पालट होतो. तोच शब्द संसारिकानं उच्चारून सांगावं, संसारिकानं म्हणावं तू ब्रह्मरूप आहेस. संसारिकानं म्हणावं कोणाला? दुसऱ्या संसारिकाला. ए काय म्हणायलास रे तू? ते म्हणेन त्याला तू काय म्हणायलास रे? हा, तुला का काय कळीन लागली का काय म्हणे? म्हणजे त्याच्या ठिकाणी अपरोक्षता नसते. बांधून देण्याची त्याच्या ठिकाणी प्रक्रिया नसते. ते प्रक्रियानं बांधून द्यावं लागतं, नुसत्या शब्दानं नाही. शिदुर द्यायची म्हणजे चपात्या हवाली करीत नाहीत. त्याला चांगलं पांढरं धुडकं लागत आहे बांधायला. हा, पुन्हा त्याला गाठी माराव्या लागतात, है का नाही? मग ती शिदुरी साजरी होते, साजरी दिसते, है का नाही? तसं ते ज्ञान जशाला तसं सद्गुरू टाकीत नाहीत. तेच टाकलंय पण तशाला तसं, कारण ते परोक्ष आहे. मुमुक्षुला ते ज्ञान कसं आहे? परोक्ष आहे. मग ते ज्ञान जेव्हा अपरोक्षरित्या अपरोक्षत्वातून शिष्याच्या साधकाच्या अंतःकरणामध्ये येतं, त्यावेळेस त्या अंतःकरणामध्ये अज्ञानाची निवृत्ती होते. अज्ञानाची निवृत्ती झाल्याशिवाय बोध होतो का? मग अज्ञानाच्या विरोधी कोणतं वाक्य आहे? वेदवाक्य आहे, महावाक्य म्हणतात त्याला. ते महावाक्य सद्गुरूच्या मुखातून यावं लागतं. कसं बी आलं तर चालतंय का? कसेही गुरु असले तर चालतंय का? त्यालाही गुरु अपरोक्ष ज्ञानाचा बोध करणारे असावे. अपरोक्ष ज्ञानाचा बोध हा केव्हा प्रतिपादित होतो? गुरुनं शास्त्राचं श्रवण केलेलं असावं, शास्त्र श्रवण त्याचं झालेलं असावं. म्हणून त्याच्या ठिकाणी श्रोत्रियमता पाहिजे, है का नाही? आणि त्यालाही, त्या गुरुलाही तशी अनुभूती आलेली पाहिजे. कशाची? अहम ब्रह्मास्मीची, की जे शिष्याला द्यायची आहे ती त्याला अनुभूती आलेली हवी ना, है का नाही? म्हणजे त्याच्या ठिकाणी ब्रह्मनिष्ठता. निष्ठता म्हणजे ब्रह्मनिष्ठता. निष्ठ म्हणजे जवळ, प्राप्त. निष्ठ म्हणजे काय? ती ब्रह्म अनुभूती, स्वरूपानुभूती निष्ठ पाहिजे, म्हणजे जवळ पाहिजे त्याच्या.
म्हणजे तो झालेला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ झालेला पाहिजे, श्रोत्रियम असलेला पाहिजे, है का नाही. आणि शिष्याचा उद्धार करून देण्याचा त्याच्या ठिकाणी काय पाहिजे, दया हा गुण पाहिजे, दयाळू, है का नाही. म्हणून सद्गुरू ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रियम आणि दयाळू या लक्षणानं युक्त जो असतो ना, त्याच्याच मुखातून अपरोक्ष ज्ञानाचा उद्घोष होतो. आणि त्या उद्घोषानं शिष्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा नाश होतो. एरवी तसे वाक्य आपण चोराच्याही मुखातून ऐकू शकतो, कपटी माणसाच्याही मुखातून ऐकू शकतो, लबाड माणसाच्याही ऐकू शकतो, पण अज्ञान त्यानं निवृत्त होईल का. म्हणून हा जो बोध झालाय तत्वदृष्टीला, सत्शास्त्र श्रवण करून सद्गुरूच्या मुखातून आल्यामुळं त्याला स्वानुभूती प्राप्त झाली. स्वानुभूती प्राप्त होणे म्हणजेच मुक्त होणे. कारण स्वानुभूती प्राप्त होण्याला अज्ञानाची निवृत्ती व्हावी लागते. आणि म्हणून तत्वदृष्टीच्या ठिकाणची अज्ञानाची निवृत्ती झाली म्हणजेच भ्रम निवृत्त झाला, है का नाही. मग तत्वबोध झाला. कशाचा बोध झाला, भ्रम निवृत्त होऊन तत्वबोध त्याला प्राप्त झाला. काय तत्वबोध प्राप्त झाला, मी ब्रह्मरूप आहे, आता मी देह नाही. पूर्वी जे मानत होतो मी देहवान आहे, आता मी नाही, या क्षणी नाही, आत्ता, असा त्याला बोध झाला. प्रत्यक्ष अनुभूती अपरोक्षाची, प्रत्यक्ष, याला म्हणायचं प्रत्यक्ष अनुभूती. अनुभूती येणे म्हणजे ती प्रत्यक्षातच असते. म्हणून तत्वदृष्टीला तो बोध झाल्यामुळं देहाच्या ठिकाणी जो अभिमान होता तो निघून गेला. आणि मग तो कसा वागू लागला, वृक्षाचं पिकलेलं पान हे जसं देठापासून सुटतं, त्या देठापासून पिकल्यामुळं सुटतं, मग ते पान वाऱ्याच्या वेगानं जसं जिकडं वारं नेईन, है का नाही, जिकडं वारं नेईन ते स्वतंत्र आहे का. आता मला इथंच पडायचं आहे, मला सावलीला पडायचं आहे का, मला उन्हाला पडायचं आहे का, मला चिखलात पडायचं आहे, असं ठरवू शकतं का पान ते. तसं तत्वदृष्टीचे कर्म, तत्वदृष्टी तो तसा वागू लागला. कशा, वाहू हा संसार जसं होईल तसं. आता त्या ठिकाणी त्याचा आग्रह कोणत्याच कर्मामध्ये राहिला नाही, आग्रहपूर्वक कर्म कोणतेच राहिले नाही. यालाच म्हणायचं आद्रष्ट. यालाच काय म्हणायचं, आद्रष्ट. म्हणून प्रारब्ध आणि आद्रष्ट हे एका अर्थवाची शब्द आहेत. म्हणून तो शेष राहिलेल्या प्रारब्धानुसार वागू लागला. शेष राहिलेल्या, काय राहिलं होतं शेष, प्रारब्ध. आणि काय गेलं होतं, है का नाही, संचित क्रियामान हे मावळल्यामुळं
प्रारब्ध का नाही गेलं? ते गेले 2. संचिताचाही नाश झाला ज्ञानानं, आणि तो कसा नाश होतो हे तर माहीतच आहे ना, ज्ञानाने कसा नाश होतो. मग प्रारब्ध शिल्लक राहतं आणि क्रियामान लागत नाही आणि संचिताचा नाश होतो. ह्या ज्या गोष्टी होतात, अहम ब्रह्मस्मी ज्ञानानं संचिताचा नाश होतो, भ्रम निवृत्त होतो अज्ञान गेल्यामुळं. आणि संचित मी जन्मणारा आहे, मी मरणारा आहे असं का वाटू लागलं? भ्रांतीमुळं. ती भ्रांती निघून गेली, है का नाही? कारण देहासंबंधी त्यानं काय ठेवली होती? वासना ठेवली होती, आणि देहासंबंधीची वासना त्यानं काढून टाकली, देहविवर्जित झाला तो. मग प्रारब्ध हे कुणाला असतं? संचित अंतकरणाला. संचित कोणाला? अंतकरणाला असतं. आणि क्रियमान वृत्तीला असतं. क्रियमान कर्म वृत्तीत असतात, संचित अंतकरणात असतं, आणि प्रारब्ध देहाला असतं. प्रारब्ध देहाला असतं. देहच प्रारब्ध आहे हो. देहच काय आहे? आता हे आपलं हे प्रारब्ध आहे. जसा प्रारब्धाचा नाश करता येत नाही, देहाचा नाश करता येतो का? जेव्हा व्हायचा, म्हणून ते प्रारब्ध आहे. आपल्या हातात आहे का ते? आपल्या हातात नाही. मग कोणी म्हणलं कसं काय आपल्या हातात नाही व तुम्ही काही बी बोलातात? फाशी घेतली एखाद्यातून, रोगर फिरलो एखाद्यातून, मग त्याच्या हातात नाही तर काय? त्याचं ते आदृष्ट आहे. रोगर पिऊन मरणं, फाशी घेऊन मरणं हे त्याचं आदृष्ट रे बाबा. तुला वाटायला नाही ते क्रियामानानं गेलं. क्रियामान नाही, ते देहाचं नष्ट होणं म्हणजेच आदृष्टावर असतं, है का नाही? मग तसा तो त्याचा देह, तत्वदृष्टीचा देह कसा फिरू लागला, कसा वागू लागला? आदृष्टावर, है का नाही? म्हणून त्यानं ते सगळं आदृष्टावर सोपून दिलं. म्हणजे निश्चय करून सोपून दिलं बरं का, निश्चय न करता नाही. निश्चय करून मग कधी तो विहित कर्म करायचा. आता ज्ञानी पुरुषाला विहित कर्माची काय गरज आहे? पण तो करायचा. त्याच्यापासून थोडंच पाप व्हायले, आणि त्याला पुण्याची गरज आहे का? मग तो देह करू लागला तर मग काय बिघडायले? तो देह विहित कर्म करू लागला. समजा कीर्तनाला जाऊ लागला, आता त्याला काय ज्ञान घ्यायची गरज आहे का? देवाच्या दर्शनाला जाऊ लागला, त्याला कोणाचं दर्शन घ्यायची गरज आहे का? आणि मग त्या ठिकाणी तो दर्शन घेत असताना काय भाव असणार आहे तिथं? तो देव आहे, मी भक्त आहे, असा भाव काहीच नाही. ते जे कर्म आहेत ते कर्म कोणत्या इच्छेने झालेले नाहीत. ती इच्छा कशी आहे? निवृत्त इच्छा आहे. ती इच्छाच कशी आहे? तो तिथं जाईल, इच्छा होईल, पण ती इच्छा कशी आहे? निवृत्त इच्छा आहे. कोणी म्हणेल निवृत्त इच्छा म्हणल्यावर इच्छा नसेलच की हो. निवृत्त इच्छेला इच्छेचा अभाव मानायचा का हो? निवृत्त इच्छा म्हणजे प्रवृत्त इच्छा आणि निवृत्त इच्छा ह्या कशा येतात? दोन इच्छा आहेत. पण ह्या दोन्ही इच्छा अभाव रूप आहेत का भाव रूप आहेत? प्रवृत्ती रूप इच्छा आणि निवृत्ती रूप
पण इच्छा आहे का नाही? आता आपण सगुण स्वरूपात आहोत, है का नाही? आणि आपलं ज्ञान झाल्याच्या नंतर स्वरूप कसं कळत आहे आपल्याला? आपलं स्वरूप कसं आहे? आपलं स्वरूप निर्गुण आहे ना, है का नाही? मग ते निर्गुण अभाव रूप आहे का भाव रूप आहे? सगुण अभाव रूप आहे का निर्गुण भाव रूप आहे? अवधोरी आणि सर्प हे दोन पदार्थ आहेत ना. हा, आता ही दोरी मूळचीच आहे का नाही? मग त्या ठिकाणी आपण तिला अधिष्ठान मानू, मूळचीच असल्यामुळं अधिष्ठान मानू. आणि तिच्यावर भ्रम झाला आणि तिथं सर्प प्रतीतीला आला. मग तो सर्प भावरूप आहे का दोरी भावरूप आहे? हा, कसा आहे सर्प? कसा आहे? प्रतीतीला आलाय, पण कसा आलाय? अभाव रूप आहे का नाही? मग सगुण स्वरूप कसं आहे? आणि प्रतीतीला येत आहे त्यावेळेस भाव रूप आहे, येत आहे त्या खालीच भाव रूप आहे का नाही? मग त्या भावाचा अभाव होतो का नाही? त्या भावाचा कशात होतो? हा, तो अभाव कशात होतो? सर्पाचा अभाव कशात झाला? म्हणजे भावातच. तो भाव जो आहे तो भावाचा अभाव कशात व्हालाय? भावाचा जो काही क्षणापुरता भाव प्रगट झाला होता, सर्प प्रतीतीला आला होता, मग तो भावरूप होता ना तिथं. पण त्याचं वास्तविक स्वरूप कसं आहे सर्पाचं? अभाव रूपच आहे ना. हा, तसं सगुणतेचं स्वरूप कसं आहे? हा, पण भावरूप प्रतीतीला यायलाय. मग हा भाव कसा आहे? मिथ्या आहे म्हणून अभाव रूप आहे, मिथ्या आहे म्हणून अभाव रूप आहे, हे का नाही? मग याचा जो अभाव होतो, याचा जो अभाव होतो, तो अभाव निवृत्त कोठे होतो? तो भाव प्रतीतीला आलेला तो भाव कुठे निवृत्त होतो? सर्पाचा आलेला भाव हा कशात निवृत्त होतो? अधिष्ठानात निवृत्त होतं. मग अधिष्ठान कसं आहे? भावरूप आहे का अभाव रूप आहे? होय. ब्रह्म भावरूप आहे का अभावरूप आहे? आपलं स्वरूप भावरूप आहे का अभावरूप आहे? आपण अभावरूप आहेत का? आपण नाही असं का वाटतंय का? मग ब्रह्म कसं आहे? म्हणजे आपण ही कशी आहेत मग? है का नाही? मग जो अभाव आहे तो कशात? म्हणजे अभावाची निवृत्ती कशात आहे? है का नाही? हा, आणि भाव कशात गेला होता? म्हणून तो अभाव भावरूप वाटू लागला. अभाव का वाटू लागला? भावरूप वाटू लागला, है का नाही? मग त्या ठिकाणी सर्पाचा अभाव असताना भावरूपाला सर्प आला का नाही? मग तसे आपण भावरूप असताना आता
आता आहे तर पण हे हा असल्यावर ही जी भावरूपता जी आताची आहे ती वास्तविक आहे का? मग वास्तव कळून घ्यायचंय का अवास्तव कळून घ्यायचंय? आपलं ऐक्य वास्तवशी करून घ्यायचंय का अवास्तवाशी? है का नाही? मग आपण वास्तविक पाहिलं तर विचार करून आपण कसे आहोत? भावरूपच आहे, है का नाही? मग आता जे आपल्याला वाटायले भावरूप, आपण भावरूप तर वाटायतलोच ना हो. हा मग परमार्थ करायची काय गरज आहे? हा आपण भाव कोणाला द्यायलोत? अभावाला द्यायलोत. मग कितकुस काढ, कितकुस राहिले, म्हणजे चूक किती आहे? लय बकळ आहे का? हा म्हणून तर म्हणतात थोडे आहे, थोडे आहे, थोडे आहे सर्व होणी. म्हणजे उलसकच आहे हे, बिघाडेलं जास्त नाही. ज्याला आपण अभावरूप समजायचं त्याला आपण भावरूप समजायलो, है का नाही? आणि जे अभावरूप आहे त्याला आपला भाव देऊन बसलो आणि आपण अभावरूप झालोत. आता आपण अभावरूप होतोत का आणि झालोत म्हणिनात का? मग हे म्हणणं कसं आहे? जसा सर्प उत्पन्न होतो आणि नसताना त्याला भाव देतो ते बी खरं आहे का? तो भाव बी देणं खरं नाही. आणि तसं आपण अभावरूप आहेत हे म्हणणंही, दोन्हीही ज्या गोष्टी घडल्यात ह्या खऱ्या नाहीताच. म्हणून जीव हा ब्रह्मरूपच आहे. जीव हा ब्रह्मरूपच आहे. तो कधीच जन्माला आला नाही, कधीच संसाराला आला नाही. कोण? तो आत्मा. मी जीव झालो जो म्हणायलाय ना, तो जीव झाला का? सिद्ध व्हायलाय का? हा झाला म्हणता येईल, सिद्ध झालं तर. हा पण आत्म्याचा जो भाव आहे तो भाव, आपण आत्मरूप आहोत, तो आपला भाव, भावरूप असणारा आत्मा तो कोण झाला? अभावरूप झाला. मग तो भावरूप आत्मा अभावरूप होतो का? होतच नाही. आणि झाल्याची तर प्रतीती यायली. ती प्रतीती कशी आहे? मिथ्या आहे. इतकंच कळून घ्यायचंय ना हो. मग आपण जीव झालोत हे खरं आहे का? आपण जीव झालोत हे, हा जीव झालत नाही, जगत झालत नाही, जगत सुद्धा झालंच नाही. कोण्या दृष्टीनं? अजातवादाच्या दृष्टीनं, है का नाही? अजातवादाच्या दृष्टीनं जगत नाहीच, वंद्या पुत्र नाहीच. तसं जगत, कारण वंद्याला पुत्र होतच नाही. हा तसं ब्रह्म कसं आहे? वांज आहे. ब्रह्म कसं आहे? त्याच्यामध्ये क्रिया घडतात का? परिणाम घडतो का? मग त्याच्या ठिकाणी काहीच होत नाही. त्याच्या ठिकाणी क्रिया कोणतीच घडत नाही, विकार बी घडत नाहीत. आणि विकार घडल्याशिवाय दुसरी वस्तू निर्माण होते का? इर्जन टाकल्याशिवाय दही होतं का? विकार लागतो का नाही? मग ब्रह्मामध्ये विकार आहे का? म्हणून जग झालं, म्हणून जग झालं. हा त्याच्यात काहीच नाही, ते शुद्ध आहे. आणि मग जगताला कारण कोण मानायचं? अधिष्ठान कोण आहे? है का नाही? मग कारण त्यालाच म्हणावं लागेल ना. मग ते कारण व्हालंय का? कारण ते शुद्ध आहे ना, त्याच्यात विकार झालाच नाही.
म्हणून या ठिकाणी अन्यथा ख्यातीनं निर्वाह करता येतो. प्रतीती यायली ना, आणि प्रतीती ज्ञान झालं तरी जाय नाही ना, प्रतीती झाली तरी बी हे ज्ञान झालं तरी बी जाय नाही ना. मग या ठिकाणी अन्यथा हे ब्रह्मच आहे. हे काय आहे? कारण ज्ञान होऊनही जे जात नाही ते काय असतं? अधिष्ठानच रूप असतं. ज्ञान होऊनही जात नाही, अन्यथा तेच असतं. हा अन्यथा काय असतं? ज्या अर्थी जगतावरची सत्यता जात नाही, जगत जात नाही, प्रतीती कळाली, जगताच्या ठिकाणी आलेली मिथ्यता सत्यता ही मिथ्या आहे, जगताच्या ठिकाणी आलेली सत्यता ही त्याची नाही, पण ती सत्यता मिथ्या आहे का? हा, कोणाची ती आहे का नाही? मग ती जरी अभावरूप असणाऱ्या नामरूप पदार्थाशी लागली, मग ते नामरूप मिथ्या आहेत का ते सत्य वाटायलंय हे मिथ्या आहे का नाही? हा निवाडा आहे. हा खरा कसा आहे? निवाडा आहे. ती सत्यता ब्रह्माची असल्यामुळं ती कशी निवृत्त होईल सत्याकडून? कारण जो निवृत्त करायला बसलाय तो कोण आहे? ब्रह्मरूपच आहे. आणि ती सत्यता ही त्याचीच आहे. आणि त्याची सत्यता तिच्या आपण आपला घात कसा करीन माणूस? हा, आपण आपल्याला मारता येते का? अहो, देहाला मारता येईल, कदाचित देहाला मारता येईल, पण आपण आपल्याला मारता येईल का? कसं मारावं? काय ना मारावं? त्याच्यात काही टोचतच नाही, शिरतच नाही. कशात? जे शिरायले त्याच्यातच येते. कारण सर्व ठिकाणी असल्यामुळं मग त्याचा कशानं घात करा? अहो, एखाद्या माशाला ताटावर बसायला ता वाढलेल्या ताटावर, कारण ताटामध्ये चांगले गोड गोड पदार्थ होते, माशा त्या खाणाऱ्याला त्रास द्यायला ता ते लय हाणायले हातानं, पण त्या माशाच जायनात. तसे पदार्थ असले त्या माश्या जात्यात होय, किती बी हाना बरं. मग त्याला राग आला, त्यानं तलवारच काढली. त्यानं काय केली? तलवारच काढली. म्हणलं आता एकेकीची खांडोळीच करतो. त्यावेळेस त्या माशानं बघितली, लय विक्रमी दिसायला पैलवान, म्हणली तलवारच काढली आपल्यावर. हा, खाचा भाग त्याचा आहे ना, आपला नाही का? हा, मग त्या म्हणल्या काय करायचं? त्यानं तलवार काढली ना, त्या तलवारीवरच बसायचं. मारू द्या म्हणली, किती मारायचे. उरपाट एखादा टपू ताटावर बसला तर साऱ्या घरानं होत आहे, मग आपल्याला तर कमीच नाही. बसल्या कुठं माश्या, आणि मारायचंय कशानं? तसं ब्रह्म सर्वच ठिकाणी आहे, त्याचा नाश कशानं करा? कारण ज्याच्यानं नाश करायचा आहे त्याच्या सुद्धा ते त्याच्याच अधिष्ठानावर आहे. त्याच्याच अधिष्ठानावर आहे ते. मग त्याचा नाश कसा होईल? मग ती जी सत्यता आहे जगताच्या ठिकाणची, ती सत्यता कशी निवृत्त होईल? मग निवृत्त काय होतं? नाम आणि रूप हे काय होतात? निवृत्त होतात. मग त्या ठिकाणी सत्यता जर राहिली कळून, तर ती सत्यता त्या पदार्थाची नाही हे जर कळालं, तर मग ती सत्यता राहे ना तिथं. ती सत्यता तिथं राहे ना. काय व्हायले? तिला थोडंच काय बाधा येणार आहे?
त्या सत्यतेला. फक्त त्या पदार्थाची नाही एवढं मात्र ज्ञान व्हावं लागतं, त्याचा निश्चय व्हावा लागतो, है का नाही. मग ते पदार्थ कसे आहेत? नाम आणि रूप, है का नाही. आणि ते मायाचे, कुणाचे? तर मायाचे कार्य आहेत, है का नाही. म्हणून मायाचे जे कार्य आहेत ते कार्य कल्पित आहेत, कारण ते उपादानच तसं आहे, ते कारणच कसं आहे? हां, ते कल्पित असल्यामुळे त्याच्यापासून उत्पन्न झालेलं आहे का ना, कल्पितच होणार. म्हणून ते पदार्थ नामरूप त्याच्या ठिकाणचं बाधित आहे, ते निवर्त होतंय, है का नाही. मग आपण जी सत्यता देतो तो आपला भाव आहे. ती सत्यता आपला काय येते? आपलाच आहे ना तो भाव, है का नाही. मग तोच भाव आपण त्या पदार्थाला दिला तर तो पदार्थ काय होणार? सत्य, है का नाही. सत्य पदार्थ होतो का? जरी भाव द्याला, आपला भाव त्याला द्याला, मग तो पदार्थ सत्य वाटन, पण सत्य होईल का? मग तसं वाटायलंय. जगत हे सत्य आहे असं वाटायले. कशामुळं? आपला भाव सत्य असल्यामुळं, त्या पदार्थाच्या ठिकाणी असल्यामुळं, गेल्यामुळं, दिल्यामुळं, तशी भ्रांती झाल्यामुळं तो पदार्थ सत्य असं वाटायले. वास्तविक पाहता तो पदार्थ सत्य नाही. मग तो पदार्थ कसा आहे? सत्य नाही. मग कसा आहे? असत रूप आहे. तो पदार्थ कसा आहे? हां, तो पदार्थ नाही रूप आहे. म्हणजेच असत पदार्थ कसा असते? असत. वंद्यापुत्र कसा आहे? असत रूपच आहे ना. म्हणजे जे कधीच नसतंय, कधीच नसतंय त्याला काय म्हणतात? असत त्याला म्हणतात, है का नाही. पण तो पदार्थ कधीच नसतंय त्याला असत म्हणतात. पण इथं नाम आणि रूप हे प्रतीतीला यायला येतं. हा, प्रतीतीला यायला येतं. पण नंतर ज्ञान झाल्यावर आहे ना, तो ज्ञान झाल्यावर ते कसे व्हायला येतं? त्यांच्या ठिकाणी भाव राहिलाय का? हा, मग त्या पाहणारानं भाव ओळखीला, त्याला भाव कळाला, त्याच्या ठिकाणी भाव निर्माण झाला, म्हणजे त्या पदार्थावरचा भाव त्यानं काढून घेतला की तो माझा भाव होता म्हणून मला ते पदार्थ सत्य वाटत होते. आता मला ज्ञान झालंय, तो भाव माझा आहे, त्याचा नाही. मग त्या पदार्थावरला भाव काढून घेतला तर ते पदार्थ कसे होणार? मग त्या पदार्थाचं स्वरूप कसं आहे? नाही रूप, म्हणजेच अभाव रूप. नाही रूप पदार्थ अभाव रूप असतो. अभाव रूप पदार्थ हा कधीच नसतो. त्यालाच काय म्हणतात? अभाव. ज्याचा भाव नाही, हा, ज्याचा भाव नाही त्याला काय म्हणतात? अभाव रूप. मग एका कालातच अभाव आहे का त्याचा तिन्ही कालात अभाव आहे? बघा की विचार करू. एकाच कालात नाही, म्हणजे प्रतीतीच्या अगोदर त्याचा अभावच होता ना. जन्माला यायच्या अगोदर झोपीमध्ये आपल्याला ह्या जगताचा नामरूपाचा काय, पण आपण आपला अभाव आहे का? आपल्याला झोपीत आपला अभाव आहे का? सुखानं निजलो होतो असे आपल्याला पुन्हा प्रतिभिज्ञा आहे का नाही? येते ना. मग आपला अभाव
तिन्ही कालात नाही. झोपायच्या अगोदरही आपण अभावरूप नव्हतो, झोपल्यावरही अभावरूप नव्हतो, झोपायच्या आधी नव्हतो, झोपल्यावरही नव्हतो, आणि स्वप्नात जरी गेलो तरी अभावरूप नाहीतच, भावरूपच आपलं आहे. अस्तित्व हे कायम जशाला तसं आहे का नाही. पण नामरूप हे पदार्थ तिन्ही काळात आहेत का? म्हणून ते अभावरूप आहेत, है का नाही. ज्ञानाच्या अगोदरही नाहीत आणि ज्ञानाच्या नंतरही नाहीत, पण ज्ञान होताना आहेत. आहेत नाही म्हणा येत नाही, प्रतीतीनं. कोण प्रकाशन करायले? आपणच करायलो. आणि आपण आपल्याला लबाड बोलत असते तर दुसऱ्याला बोलाव, पण आपण आपल्याला कोणी बोलतंय का आपण आपल्याला लबाड? तसा अनुभव आहे का? आपण आपल्याला लबाड बोलायले बोलत नाहीत. आपण आपल्याला जरी ते लबाड बोलला तरी त्याला माहित असतंय मी लबाड बोलायलो. त्याची त्या पण कळायलंय त्याला, म्हणजे तो म्हणतो हा मला कळायले, फक्त दुसऱ्याला कळू द्यायचं नाही. म्हणजे तो आपण आपल्याला लबाड बोलत नाही, है का नाही. मग आपण आपणाला हे कधीच विसरत नाहीत, म्हणजे आपण आपल्याला कधीच अभावरूप नाहीत, है का नाही. आणि मग तो पदार्थ ज्यावेळेस आपण प्रतीतीला आला पाहिला त्यावेळेस त्याचा भाव आपल्याला प्रतीतीला येतो. तो कोणाच्या भावाने येतो? मग ह्या जगताला सत्ता कोणाची आहे? आपलीच आहे ना सत्ता. आपल्या सत्तेवर आहे ना जगत. आणि आपला भाव काढून घेतल्यावर पिक्चर बघताना लाईन गेली, चैतन्य गेलं, पडद्यावर दिसतं का काही? नामरूप, पडद्यावर नामरूपच असतंय ना. मग त्या ठिकाणी तिथं जी सत्ता होती त्या नामरूपाची पडद्यावर, ही कुणाची होती? त्या चैतन्याचीच होती, त्या लाईटचीच होती, है का नाही. मग हे जे नामरूप दिसायला लागलेलं हे पडद्यावर आपल्याला, हे सृष्टीरूपी काय आहे? पडदा आहे. मग हे जे नामरूप आपल्याला प्रतीतीला आलंय, याला लाईट कोण द्यालंय? हे लाईटीवरच दिसत असेल ना. त्याला आपली सत्ता आहे, चैतन्याचीच सत्ता आहे. त्याच्याच सत्तेवर हे काय यायलंय? प्रतीतीला यायलंय, है का नाही. मग त्या ठिकाणी प्रतीती जी यायली ती वास्तविक सत्य आहे का? हां, ती यायलेली प्रतीती सत्य नाही, पण त्याच्यात असणारी जी काय सत्यता आहे ती सत्य आहे, है का नाही. म्हणजेच ती सत्ता चैतन्याची आहे, आपली आहे, है का नाही. आणि नामरूप हे कसे आहेत? दुःखरूप आहेत, जडरूप आहेत आणि असत रूप आहे. त्याचं लक्षण कसं आहे? असत रूप नाही रूप आहे ते. असत रूप म्हणजे ते कधीच होत नाहीत, पण झालेत. ते तिन्ही काळात नसतंय, पण दिसायलेत. दिसण्यापुरतीच सत्ता आहे त्याला. त्याला सर्पाला दिसण्यापुरतीच सत्ता आहे, रजताला दिसण्यापुरतीच सत्ता आहे, असण्यापुरती आहे का? म्हणून ते कसं आहे? असत रूप आहे.
जड रूप आहे आणि दुःख रूप आहे. जे असत असतंय का, असत ते जड असतंय. असत असतं ना ते जड असतं आणि जड असतं ना ते दुःख रूप असतंय. पण केव्हा, जर त्याला सत्य म्हणलं तर आणि नाही म्हणलं तर. जड वस्तू कुठे दुःख देत असते? जड वस्तू दुःख देत असते का? चालताना ठेस लागली, काय म्हणले, दगडाची ठेस लागली का, त्या दगडाला अंगुठ्याची ठेस लागली? चैतन्य कोण आहे? मग ते दगड दुःखरूप आहे. ते दगड दुःखरूप आहे का याचा चालण्यामध्ये भाव नव्हता, भान नव्हतं. हा, तो भानावर नव्हता. तो भानावर होता का? दगड दिसला नाही त्या अर्थी, भानावरच नव्हता ते. म्हणून तर त्यानं ते दगड ठेसाळला, म्हणून त्याचं बोट फुटलं, है का नाही? आणि भाना वाचला असतं तर, भावा वाचला असतं तर, भावावर, है का नाही? त्यानं त्याचा भाव दुसऱ्याला देऊन टाकला, हा नागवा झाला. मग हे काय झाला? भानावर राहिला नाही. भाव गेल्यावर भानावर राहिलंच नाही ते, है का नाही? भ्रमिष्ट झालं. मग लागलं काय बी ठेसाळायला. हा, भांडे ठेसाळ, कुठं काय ठेसाळ. कवा ठेसाळ देत का? ती नवरी तर धान्यच ठेसाळती, खाचंय ते, आणि तिला ते ठेसाळायला लावते. तर हा, आता हे शकून आहे का अपशकून मानायचा? बघा संस्कृती कशी न्याळून. आणि इकडं तर दुरडीला लाच लागू देत नाही. तर मग तिथं समाधान असं सांगतात की नाही ती लक्ष्मी आहे. ती कोण? तिची लात लागली तर का म्हणतात ती लक्ष्मी आहे, है का नाही? पुन्हा तीच लक्ष्मी ते तसं म्हणणाराला जाळी ती. हा, तिनं दिलं तरच त्याला खायला मिळत आहे, आणि नाही दिलं तर उपाशी राहावं लागत आहे. मग त्याला म्हणाव, कशी काय लक्ष्मी हो तुमची? हा, त्याचे बोल ऐकाव मग. आणि ऐकताना मग हसून हसलं की गेलं. हा, मग ते काहीच सांगत नाही. आणि नाही हसलं ना सगळं सांगत आहे, सुईद्वारे सगळं, है का नाही? असा हा भाव गेल्याचा कारनामा आहे, है का नाही? भाव गेल्यामुळं हा कारनामा होतो. म्हणून भाव जाऊ देऊ नये आणि गेलेला भाव परत घ्यावा, है का नाही? आणि आद्रष्टानं जोपर्यंत आद्रष्ट आहे तोपर्यंत विचरित राहावं. विचरित म्हणजे चलित राहावं, हा, आयुष्य काटीत राहावं. म्हणून प्रारब्धानुसार तो वागू लागला. कोण? तत्वदृष्टी. कधी तो विहित क्रिया करी. चांगलं काम म्हणजे ज्याला चांगलं म्हणते ते वेदानं सांगितलेलं ते करायचा. कधी रथात बी बसायचा, कवा तो रथात बी बसायचा, कधी घोड्यावर बसायचा, कधी, कारण त्याला अगोदर सगळं ते येत होतं ना, म्हणून तो कधी घोड्यावर बसायचा, रथात बसायचा, आणि कधी हातीवर बी बसायचा. आता तो कोण होता? राजाचा मुलगा होता ना, म्हणून तो कधी हातीवर बसायचा आणि कधी बाग बगीच्यामध्ये बी फिरायला जायचा. एकटाच बाग बगीच्यामध्ये
फिरायला जायचा, कधी एकट्याच अनवाणी पायानंच चालायचा. घोड्यावर बी बसायचा नाही, हत्तीवर बी बसायचा नाही, पालखीत बी बसायचा नाही. राजा आहे म्हणून पायानं चलून असं त्याला वाटायचं नाही, राजाचा मुलगा आहे म्हणून. हां, तो पायानं बी चालायचा. पायात कधी काय असायचं, कधी त्याचं त्याला सुखदुःख पायात असो की नसो अनवणीही चालायचा. मग कधी उत्तम बिछाण्यावरही झोपायचा, गादीवर गादी टाकलेल्या बिछाण्यावर झोपायचा. त्याला उत्तम बिछाना म्हणतात, किंवा त्या बिछाण्यावर सेज करून झोपतात त्याला उत्तम बिछाना म्हणतात. सुवासिक फुलांचा यांचा तिथं सडा टाकलेला असतो त्याला उत्तम बिछाना, किंवा आरामदायी बिछाना, अंथरून पांघरून आरामदायी अशावर झोपायचा. आणि मग कधी कधी जर समजा वनात गेला तो फिरायला, तर मग दगड उशाला घेऊन झोपायचा. आता राजाचा मुलगा आहे, दगड उशाला घेऊन झोपायचा म्हणल्यावर इकडं तकिये राजमहालामध्ये आहे का नाही, त्याचा भोग कसा आहे ते, पण इकडं दगड उशाला घेऊन बी झोपायचा आहे का नाही. मग तो उत्तम अन्नही खायचा, उत्तम भोजन करायचा. आणि कधी कधी वनात गेला तर तो भुकानं तडफडायचा सुद्धा. म्हणजे कसं अदृष्ट आहे बघा, काही वेळेस उत्तम भोग आणि काही वेळेस काहीच नाही. म्हणजे सुख बी आहे आणि दुःख बी आहे. उत्तम बिछाण्यावरही निजे कधी उच्च आसनावर बसायचा, राजासारखं आसन केलेलं राजाचं तशा आसनावर बसायचा. कधी अतिउत्तम भोगी अतिउत्तम भोग भोगायचा. आणि कधी उत्तम पक्वांनी सेवन करायचा, उत्तम पक्वांनी. कधी अन्न वाचून तळमळत असे, कधी अन्न वाचूनही म्हणजे भुकानं सुद्धा तडफडायचा. आणि कधी गिरी गुहेमध्ये राहून रात्री दगडावर निजे, जर कुठे फिरायला गेला तर तिकडं झोपायचं म्हणलं तर दगडावरच झोपायचं. उशाला काय नाही म्हणून दगडच उशाला घ्यायचा, खाला कोंडा आणि उशाला, असं त्याचं काम. कधी कधी तसंही आहे का नाही. मग कधी हजारो लोकांकडून पूजा घे. लोक म्हणायचे हो हे महाराज झालाय, राजाचा मुलगा. काय झालाय? महाराज झालाय, मुक्त झालाय म्हणून लोक त्याची पूजा बी करायची आणि पुण्यपदरात पाडून घ्यायची. ते अशा पुरुषाची पूजा केल्यामुळं ते मानवतला मागं मुरली नावाचा एक माणूस होता आणि त्याला मुक्त म्हणत होते. तो काय झालाय? देवच. आता साधारण मनुष्य त्याला देव अवतारिक म्हणायचे. तर त्याला कपड्याच्या दुकानात गेले की ते कपडेच शिवायचे, कपडेच द्यायचे त्याला. किराणा दुकानात गेले की ते जे खाईन ते त्या खाऊ द्यायचं त्याला. म्हणजे तो जिथं जाईन तिथं काही काही हाताला धरून नेत होते त्याला तसं करण्यासाठी. का म्हणून? पुण्य. अशा पुरुषाला केल्यावर पुण्य प्राप्त होतं. हे घटना प्रत्यक्ष डोळ्याने बघितलेली. आणि त्याचं नाव मुरलीच होतं. त्याचं नाव बी मुरलीच होतं. पण तो एकदम शांत होता. म्हणजे स्थिर वृत्ती होती त्याची. आणि बळचपणे नेलं तरी खात नव्हता. भूक असली तर खाईन, नसलं तर मी कसं खाईन. म्हणजे लोकांची भावना त्याच्याविषयी चांगली होती. तशी ते याच्याविषयी तत्वदृष्टीविषयी भावना कशी होती लोकांची? चांगली होती. पण सगळ्याचीच होती का तशी? तशी त्याच्या बी काही सगळ्याचीच होती का? विज्ञानवादी म्हणायचे काम करून काही ना, काम करून खावावं ना, पण तो वृत्तीवच नव्हतं ना.
ती विधेयी अवस्था होती त्याची अवस्था कशी? विधेयी होता तो. म्हणून लोक त्याला कोणी चांगलं म्हणायचे आणि कोणी वाईट म्हणायचे. कोणाला? याला तत्वदृष्टीला. याला बी तसं म्हणत होते, तसंच याला पण म्हणायचे. मग कोणी त्याची पूजा करायची आणि कधी लोक त्याची निंदा बी करायची, त्याची निंदा करायची. आता निंदा केलेली का कळत नसते का? जरी प्रत्यक्ष नाही केली. आता तो राजाचा मुलगा आहे ना, आता त्याच सगळं आहे ना तिथं राज्य. मग तो निंदा करणारा कोणापाशी तरी, आणि ते मग ते ठेपा फुटतच ना ते. किती बी कानात सांगू द्या, ते फुटल्याशिवाय, कारण शब्द आकाशाचा गुण आहे, तो कसा राहीन झाकून. आणि जर त्याच्या कानावर गेलं तर तो त्या निंदेनं हिरमुसलाही व्हायचा नाही आणि स्तुतीनं फुगायचा बी नाही. कोणाचं लक्षण आहे हे? मुक्ताचं. ज्ञानेश्वर महाराजांना हे असंच लक्षण केलंय का शास्त्रात तसं करायला लक्षण? जो नेंदे ती नेघे, स्तुती ते श्लाघे, आकाश न लगे लेपू जायचा. कसा झालेला असतो तो? आकाशासारखा. आकाशाला कोणता रंग लावता येतोय का? मग रंग लावणाराचाच अंगावर रंग पडत आहे का आकाशाला रंग चिटकत आहे? त्याच्याच अंगावर पडतंय का नाही? आहे का नाही? मग अशा पुरुषाची कोणी निंदा केली तर त्यालाच पाप लागत आहे का त्याची निंदा होती? त्याची निंदा घडती का? बरं, त्या निंदेने ते दुखी होत आहे का? ते निंदेने बी दुखी होत नाही. नेंदे ती नेघे, ते निंदा बी घेत नाही आणि स्तुती बी घेत नाही. तुमच्या मनानं स्तुती घेत असन का? ते पाप बी घेत नाही, पुण्य बी घेत नाही. तो पाप पुण्य तो का म्हणे आम्ही लागून येदी, हे कधी म्हणलेले तर अशा अवस्थाला. मग तुकाराम महाराजाला अशी अवस्था नव्हती का? तेच म्हणत आम्ही. आम्ही म्हणजे कोण कोण? जे असे झाले ते आम्ही. लागून येदी पाप पुण्य अंगा, अशी त्याची अवस्था झाली होती. कोणाची? तत्वदृष्टीची. असा लोकांनी केलेला धिक्कार आनंदानं तो पाही. लोकांनी केलेली निंदा धिक्कार तो आनंदानं पाहायचा. आणि म्हणून त्या शेतकिंचितही कर्तव्य राहिलेले नव्हते. तत्वदृष्टीच्या ब्रह्म आत्मैक्य ज्ञानामुळे त्याच्या सर्व भेदभ्रमाचा नाश झाला होता. कशानं? ब्रह्म ऐक्य ज्ञानानं भेदभ्रमाचा नाश झाला होता. भेद हा भ्रम आहे. भेद काय आहे? भ्रम आहे. आणि त्या भ्रमाचा नाश झाला होता. मग भ्रमच राहिला नव्हता. म्हणून त्यास यत्किंचितही कर्तव्य राहिलेले नव्हते. द्वैतच राहिला नाही ना. मग देहपातापर्यंत त्याचा देहाचा व्यवहार नियमानं होऊ लागला का अनियमित? हे कळायला पाहिजे. नियमित होईल का अनियमित होईल? नियमानं रोज देवाच्या पाया पडायला जाईन का तो? गेला तर जाईन का वा बाबा? मग नियमित व्हायला का अनियमित? अनियमित त्याचा व्यवहार आहे का नाही? कवर देहपातापर्यंत देहाचा व्यवहार त्याचा कसा होऊ लागला? अनियमित. नियमित होईना गेला. म्हणजे नियमरहित आणि विहित निषिद्ध अनेक व्यवहार होत होते. निषिद्ध व्यवहार होतच नव्हते का? निषिद्ध बी व्हायचे आणि विहितही व्हायचे, है का नाही? मग निषिद्ध जर झाले तर लोकांच्या डोळ्यात तेच याचे. विहित झालेले येत नव्हते.
मग म्हणायची बघा 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 रोज पोती सांगत येतं, रोज ऐकाय जात येतं म्हण बघा 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 बघा. आता काय बघा, निषिद्ध आणि विहित कर्म हे प्रारब्धाच्या अधीन आहेत का त्या ठिकाणी कर्तृत्व भावात आहेत? प्रारब्धाच्या अधीन आहेत ना. चालताना पायाखाली कित्येक रगडत असतील ना जीव, हा ते पाप है नाही का ते? हा पण ते प्रारब्धाच्या आहे का नाही? ते करायला आहे का व्हालेत? करीना ना ते, आहे का नाही? मग तो एखाद्या वेळेस पापजन्य ही कर्म जर करू लागला तर त्याची तशी दृष्टी असते का पापजन्य कर्म करावीच म्हणू? हा ते घडायलेत का करीतो? हा ते कर्म घडतात त्याचे. विहित निषिद्ध अनेक व्यवहार होते, त्याचे करीत नव्हता, ते होते. कारण ते आता अंतकरणाशी संबंधित राहिलाच नव्हता ना. हा आणि सगळा व्यवहार कोण करतंय? मग ते अंतकरण करू लागलं ते व्यवहार, ते थोडाच करू लागला. साक्षी रूपानं फक्त त्या ठिकाणी तो उरला होता. तथापि निसंदेह तत्वनिश्चय, निसंदेह संशयरहित त्याचा तत्वावर निश्चय होता, ताबा असल्यामुळे त्यास भ्रम संचार कधीही झाला नाही. त्याला भ्रम पुन्हा कधी झाला नाही. कशाचा? द्वैताचा, भेदाचा. हा भेदामध्ये तो कधी आलाच नाही. असा हा विधीही मुक्त झाला. केव्हा? देहपाताच्या नंतर. देहपातानंतर तो विधीही मुक्त झाला. अशा ब्रह्मवेत्याचे जो पूजन करील त्याला खूप पुण्य लागेल. असं ब्रह्मवेत्याचे जो पूजन करील त्याला, आणि त्याची निंदा करेल त्याला, हा त्याला काय लागेल? पाप लागेल. म्हणून त्याकडे दोषदृष्टीनं जो पाहिल त्यास पापाची प्राप्ती होईल, है का नाही? असं या ठिकाणी तत्वदृष्टीचा काय सांगितली, स्थिती सांगितली, म्हणजे त्याचं काय झालं म्हणून, कसं झालं, त्याचा व्यवहार कसा चालत होता, आणि तो विधेयमुक्त झाला असं सांगितलं. मग आता ही जी जीवनमुक्तता आणि विधेयमुक्तता सांगितली, आता याच्यावर काही शंका घेणार आहेत, याच्यावर शंका घेत येतं. म्हणजे ज्ञानवानाचा व्यवहार हा नियमित असला पाहिजे, अनियमित नसू नये असा नियम करणार येतं काही. हा कारण ज्ञानवान आहे ते नियमानं, आणि तर काय म्हणले तर अनियमित होतो व्यवहार त्याचा. बघू उद्या. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.